शीला मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. कुटुंब म्हटलं तर ती आणि तिचा लहान भाऊ दोघेच घरात. आई लहानपणीच वारली होती. नंतर वडीलही एका भीषण अपघातात गेले. राहायला घर तर होतं, पण पीक पाण्याला शेती नव्हती. आईच्या उपचारासाठी सगळी जमीन सावकाराकडे गहाण ठेवली होती. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला आणि वडिलांनी कामधंदा सोडून दारूसारखे व्यसन जवळ केले. दिवसरात्र ते दारू पिऊन दंगा करत असत. एक दिवस असंच दारूच्या व्यसनाने त्यांचा जीव घेतला. रस्त्यावर भटकत असताना रस्त्यावर एका गाडीने त्यांना चिरडले. आई वडील गेल्यावर नातेवाईकांनी हात वर केले आणि दोन्ही मुलं पोरकी झाली. 10वी इयत्तेत शिकणाऱ्या शीलाने शिक्षण अर्धवट सोडून दिले. फक्त आपल्या लहान भावाला शिकून मोठं करायचं ठरवलं. लहान भाऊ 7वी इयत्तेत शिकत होता. तो हुशार होता. आपली सगळी स्वप्न आता ती त्याच्या नजरेतून बघणार होती. शीलाचे वडील गावाबाहेर जी पानटपरी चालवत होते ती आता शीलाने स्वतः चालवायला घेतली. पण एका तरुण मुलीने पानटपरी चालवणे अवघड काम होते. गिऱ्हाईक कधी कधी नाहक त्रास देत असायचे. पण पोटाचा प्रश्न मी म्हणत होता. सुरुवातीला पानटपरीवर तिने पान तंबाखू विकायचं काम सुरू केलं. ती खूप छान पान बनवायची. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी खूप लोक पान खायला गर्दी करायचे. आज संध्याकाळी 4 वाजता शीला टपरीवर गेली. आज रविवार, धंदा तेजीत होईल असं तिला वाटलं. पण कशाचं काय, कुणीही गिऱ्हाईक फिरकले नाही. टीव्हीवर क्रिकेटचा सामना होता, त्यामुळे बहुतेक लोक बाहेर पडलीच नाहीत. बराच वेळ गेल्यावर एक काळाकुट्ट माणूस टपरीवर आला. "ए पोरी, पान तयार कर लवकर," हेकेखोरीत बोलला. तिला राग आला, पण तिचा नाईलाज होता. ती पान बनवत होती आणि हा माणूस तिच्याकडे बघत कसलं तरी बेचव गाणं गुणगुणत होता. पान घेत असताना मुद्दाम ओझरता हात तिच्या हाताला लावून आपले अवगुण त्याने तिला दाखवले. तिने दुर्लक्ष केले आणि पैसे देईल म्हणून वाट पाहू लागली. पण त्याने "उद्या देतो पैसे" बोलून विचित्र हसत चालता झाला. लोकांच्या या अशा वागणुकीची तिला आता सवय झाली होती. पानप्रेमी तिथं कमी आणि आंबट शौकीन जास्त वावरत असत, पण ती आपल्या कामाशी प्रामाणिक होती. या फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपलं काम करायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार झाला. तोच माणूस आणि त्याचं तेच वागणं. पण आज शीलाने पैसे मागितले. "मला पैशाची गरज आहे दादा, मला आत्ताच पैसे द्या." तसा तो रागानं बघू लागला. "उद्या देतो म्हटलं ना, समजत नाही का तुला?" "अहो पण दादा, काल पण हेच बोलला होतात." "ते काही नाही, मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता द्या." त्याने तिचा हात पकडला आणि घाणेरड्या शिव्या देऊ लागला. इतक्यात एक तरुण तिथे धावत आला आणि त्या माणसाला जोरात ओरडला, "हात सोडा तिचा. बाई माणसाशी असं वागतात का? सोडा तिचा हात." त्याने हात सोडला आणि त्या तरुणावर झेपावला. "तू कोण रे मला अडवणारा? आणि ही कोण लागते तुझी?" "कोण लागते ते सांगतो तुला," म्हणत तो तरुण त्याच्यावर धावला. शीला त्याला मध्येच थांबत बोलली, "अहो असू द्या आता, जाऊ द्या त्याला. माझी मदत केलात याबद्दल आभारी आहे तुमची." तो माणूस शिव्या घालत निघून गेला. तो तरुण पण निघून गेला. शीला विचार करत होती, कोण असावा हा तरुण? मी ओळखत पण नाही याला. पण आज वाईट वेळी धावून आला. तो दिसेनासा होईपर्यंत ती त्याच्याकडे बघत राहिली. संध्याकाळी 7 वाजता टपरी बंद करून ती निघाली. इतक्यात तो तरुण रस्त्यावर टपरीसमोरच असलेल्या बसस्टॉपवर बसलेला दिसला. तो तिच्याकडे बघत होता. 2-3 वेळा नजरानजर झाली. आता तिलाच विचित्र वाटू लागलं. ती तिथून घरी निघाली. आज तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. एकतर तो अनोळखी विचित्र माणूस तिच्या डोक्यात बसला होता आणि दुसरा तो अनोळखी तरुण. त्या तरुणाचा विचार करत तिने जेवण बनवलं. लहान भाऊ अभ्यास करता करता तिला म्हणाला, "ताई, आज खूप शांत आहेस, काही बोलत का नाहीस? आज तू मला शाळेत काय शिकवलं ते विचारलं नाहीस." तंद्री तोडत शीला म्हणाली, "थांब हा जरा, सगळं आवरते आणि मग तुझा अभ्यास बघते." टपरीवरच्या विचारातून बाहेर आली आणि तिने आपल्या लहान भावाचा अभ्यास पाहून घेतला. मग त्याला जेवू खाऊ घातलं आणि तो झोपी गेल्यावर पुन्हा त्या तरुणाच्या विचारात गढून गेली. बरेच दिवस ती निरीक्षण करत होती. तो तरुण संध्याकाळी बसस्टॉपवर बसलेला दिसायचा आणि मध्ये मध्ये तिच्याकडे नजर टाकायचा. तिला ते विचित्र वाटत होतं, पण त्याचा आधारही वाटायचा. ती आता त्याच्या असण्यामुळे बिनधास्त काम करत होती. 2-3 महिने झाले रोजच तो तरुण तिथे बसायचा. तिला त्याच्या नजरेची सवय झाली होती. एक दिवस तो संध्याकाळी दिसलाच नाही. 1 दिवस, 2 दिवस वाट पाहिली, पण तो दिसायचा बंद झाला. बरेच दिवस झाले तो दिसलाच नाही. मग तिनेही त्याचा विचार सोडून दिला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. महिना उलटला आणि अचानक आज तो तिला तिथं दिसला. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. हायसं वाटलं का कोण जाणे, पण ती आज खूप खुश झाली. आज तिने मुद्दाम त्याला लाडीक नजर दिली आणि त्याला हात केला. तो तरुण इकडे तिकडे बघत होता. नंतर त्याला कळले की ती आपल्यालाच बोलावत आहे. तिथून उठला आणि टपरीजवळ आला. शीला त्याला अगदी हक्काने म्हणाली, "कुठे होतात इतके दिवस? दिसला नाहीस?" त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि तिला तिचा उतावळेपणा जाणवला. जीभ चावत म्हणाली, "नाही, म्हणजे तुम्ही नेहमी बसताना इथे बसस्टॉपवर? बरेच दिवस दिसला नाहीस म्हणून विचारलं." तो हसला आणि म्हणाला, "कामानिमित्त गावी गेलो होतो. आजच आलो." "हो का? कुठलं गाव तुमचं?" शीलाने प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले. तो हसला आणि म्हणाला, "आजच सगळं सांगायला हवं का?" "नाही, असं काही नाही." "बरं, पान देऊ का?"
तिने पान हातात घेत विचारले. नको नको, मी पान खात नाही. खरं तर कुठलंच व्यसन नाही मला. तो मागे सरत म्हणाला. अहो, व्यसन म्हणून नाही, हे गोड पान बनवते मी तुमच्यासाठी. एकदा खाऊन तर बघा. शिला पानाचा विडा पुढं करत म्हणाली. त्याने हो नाही करत होकार दिला आणि पान घेत बोलला. पैसे किती देऊ? तिला हा परकेपणा अजिबात आवडला नाही. ती पटकन म्हणाली, द्या 1000 रुपये. आणि तिने चाफेकळी नाक मुरडलं. तिला पैसे नको आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्याने हसून पैसे परत खिशात ठेवले आणि पान तोंडाजवळ घेत म्हणाला. खाऊ का आत्ताच? नको, नंतर खा. आता बोला माझ्याशी. पान खाऊन नीट बोलता येत नाही. या वाक्यावर ते दोघेही दिलखुलास हसले. थोडा वेळ शांत राहिला आणि म्हणाला, मला खरं तर तुमच्याशी बोलायचं आहे, पण आज नको, उद्या सांगतो. आता वेळ झालाय, मला जायला हवं. खरं तर तिला वाटत होतं आजच त्याने बोलावं, पण तिने त्याला अडवले नाही. ठीक आहे, आपण उद्या बोलू. तिने खाली बसत त्याला निरोप दिला. शिला आज सकाळपासूनच खूप खुश होती. तो तिला आज काहीतरी सांगणार होता, पण नक्की काय सांगणार होता? भावाला शाळेत पाठवलं. अधीर मनाने दिवसभर घरातली कामं आटपली. संध्याकाळी 4 वाजता चहा घेतला आणि थोडी तरतरी आल्यावर शिला कधी नव्हे की आज खूप नीटनेटकी तयार झाली. मनात चलबिचल सुरू झाली. प्रेमाबद्दलच बोलेल का तो? मी त्याला आवडते असं म्हणेल का तो? आरशात बघून स्वतःला प्रश्न विचारला. छे, काही पण काय? त्यानं तर अजून नाव पण नाही सांगितलं, ओळख पण नाही झाली नीट. दुसरं काय असणार मग? असो, जे काय असेल ते सांगेलच आता. आता चला निघा शिलाबाई. स्वतःशीच पुटपुटत दरवाजा ओढला आणि घाईघाईत टपरीवर पोहोचली. टपरी उघडताच पान तंबाखू घ्यायला आज खूप गर्दी झाली. रोज ती गिऱ्हाईक यावेत म्हणून देवाला हात जोडायची, पण आज तिला या गर्दीची खूप अडचण वाटू लागली. कारण आज तो येणार होता, काहीतरी बोलणार होता. अर्ध्या 1 तासात ती फ्री झाली. गिऱ्हाईक कमी झाले. तिची नजर बसस्टॉपवर पोहोचली. तो नव्हता तिथे, पण येईल या आशेवर ती नजर टिकून होती. खूप उशिरा 6 वाजता तो आला. तो सरळ टपरीवरच आला. अचानक काम निघाले, त्यामुळे वेळ झाला थोडा. तिनं प्रश्न विचारलाच नाही, तरी त्यानं उत्तर देऊन स्वतःला तिच्या नजरेतून मोकळे केले. पान देऊ? तिने विचारले. नाही, नको, मला बोलायचं आहे थोडं. हो, बोला ना. मनातून खूप उतावळी झाली, पण बाहेरून खूप शांत दाखवलं. तुमचं नाव काय? त्याने सहज विचारलं. शिला. आणि तुमचं? उत्तर आणि प्रश्न एकदम. माझं नाव मनोज. मनोज, छान नाव आहे. शिला मंद हसत म्हणाली. तुझं पण नाव छान आहे. एकेरी नावाने हाक मारली तर चालेल ना? त्याने भुवयावर खाली करत विचारले. शिला गोड हसली आणि म्हणाली, हो, चालेल ना. बरं, पुढचं बोलतो, जे बोलायला आलोय ते अगोदर बोलू. मी काय म्हणतो, तू टपरीवर पानसोबत चहा वडापाव का नाही ठेवत? ती काही क्षण स्तब्ध झाली. विचारांची इकडून तिकडे पळापळ सुरू झाली. काय विचारतोय हा? मग हे काल पण विचारू शकला असता. काल पण मी वेडी काय काय विचार करत होते. याच्यासाठी किती तयारी केली. असू दे, तसंही तो आपल्यासारख्या साधारण मुलीवर का प्रेम करेल? किती छान दिसतो हा. घरची परिस्थिती पण चांगलीच असणार. ती आपल्याच विचारात बुडाली. त्याने तिला पुन्हा आवाज दिला. ओ शिलाजी, कुठं हरवलात? पटलं नाही का आमचं बोलणं? हे बघ, सांगू का तुला, 4 तास उभे राहून 100-200 कमावतेस. त्याने काय होणार आहे? त्यापेक्षा प्लसमध्ये अजून काहीतरी वेगळं केलं तर चांगलंच होईल. तो टपरी मागचा गाळा भाड्यानं मिळेल तुला. माझंच आहे. तू हवं तर तिथे काम चालू करू शकतेस. त्याचं बोलणं ऐकून शिला मनापासून खुश झाली. प्रेमाचं नंतर बघू, पण हा किती विचार करतो आपला, हेच खूप आहे. थोडा वेळ थांबून शिला म्हणाली, त्यासाठी भांडवल लागेल ना? आणि धंदा नाही झाला तर भाडं कुठून देणार मी? काही जास्त भांडवल नाही लागत. मला वाटतं तुला तर वडा बनवायला येतच असेल. आणि राहिला प्रश्न पाव, तो विकत आणायचा. तो खांदे बुडत म्हणाला. शिलाला कल्पना आवडली, तरीही तिने विचारले, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? आपण अजून नीट ओळखतही नाही एकमेकांना. का तुम्ही मला मदत करताय? मनोज सुस्कारा सोडत म्हणाला. माझा यात कुठलाही वाईट हेतू नाही. माझा गाळा देतोय कारण त्याचं तू मला भाडं देणार आहेस. शिवाय तू एकटी अशी रस्त्यावर उभी राहून पान विकते, मला नाही पटत. एका निराधार मुलीला मी मदत करतोय बस. मी निराधार आहे, तुला कसं माहीत? शिलाने प्रतिप्रश्न केला. निराधार असल्याशिवाय का तू हे काम करते? काहीतरी मजबुरी नक्कीच असणार. शिवाय तुझ्यासोबत कधीच मी कुणी वडीलधारी व्यक्ती नाही बघितली, म्हणजे नक्कीच तू निराधार आहेस. तो हातवारे करत म्हणाला. बरोबर आहे मनोज, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. माझं या जगात एक लहान भाऊ सोडून दुसरं कुणीही नाही. पण तुम्ही म्हणताय तसं हे चहा वडापाव वगैरे मी नीट पार पाडू शकेल ना? हो, का नाही? तुझ्यात जिद्द आणि चिकाटी खूप आहे. तू हे नक्की करशील. त्याने लगेच गाळ्याची चावी तिच्या हातात दिली आणि जा बघून ये गाळा, असे सांगितले. सोबत स्वतःची स्वाक्षरी असलेला 2 पानांचा लिफाफा तिला दिला. त्यात त्या गाळ्याचं भाडं किती द्यायचं हे लिहिलं होतं. गाळा भाडे तत्त्वावर दिल्याचा स्टॅम्प पेपर, शिवाय चक्क स्वतःची मालकी हक्काचे पेपर पण तिला देऊन टाकले. हो नाही करत शिलाने चावी घेतली. पेपर न वाचताच आपल्या पर्समध्ये ठेवून दिले
आणि टपरी मागे असलेला गाळा तिने उघडला. तिला आश्चर्य वाटलं. कितीतरी महिने तो गाळा बंद होता, तरीही आतून अगदी टकाटक होता. अगदी या क्षणी ती काम चालू करू शकत होती. पण तिने वळून पाहिलं, पण तो मागे नव्हता. ती धावत मागे गेली. सगळीकडे शोधलं, पण तो नाही दिसला. असा काय हा मध्येच गायब का होतो? मनाशी पुटपुटली. 7 वाजता टपरी बंद करून ती घरी निघाली. एक नजर बसस्टॉपवर टाकली. ती हरमुसली घरी आली. थोडी आनंदी, थोडी नाराज, मिक्स मूडमध्ये ती घरातच काम करत होती. तिचा लहान भाऊ हे सगळं अभ्यास करता करता बघत होता. त्याने विचारलं, काय गं ताई, आज काय वेगळाच मूड आहे तुझा? काही झालंय का आज? नवीन काही घडलं का? शिला फुसट हसत म्हणाली, तुझा अभ्यास आवर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ताई, झालंय माझा अभ्यास. हे बघ, बॅग भरली मी. चल सांग आता. तिचा लहान भाऊ हट्टाने म्हणाला, अरे थांब, जेवण झाल्यावर बोलू. नाही ताई, मला आत्ताच ऐकायचं. चल घे जेवायला, आपण जेवता जेवता बोलू. त्याने आणखी जिद्द धरली. बरं बाबा म्हणत शिला जेवणाची भांडी बाहेरच्या खोलीत घेऊन आली. शिला अजूनही विषय नाही काढत बघून पिंटू पुन्हा म्हणाला, ताई सांगतेस ना काय झालंय ते? शिला त्याच्याकडे बघत गोड हसली आणि म्हणाली, आपण येत्या 2-4 दिवसात नवीन काम चालू करतोय. आपल्याला नवीन गाळा मिळालाय. खरंच ताई? पण नवीन काम म्हणजे कोणतं गं? पिंटूने विचारलं. पिंटू, आपण पानटपरीसोबत चहा आणि वडापाव पण विकायला चालू करतोय. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. ताई, माझी मज्जा आहे मग. रोज वडापाव भेटणार मला. हो ना? पिंटू लाडीक सुरात म्हणाला. रोज नाही मागायचं, कधीतरी ठीक आहे. जेवण बनवते ना मी घरी. हे असं रोज वडापाव खाऊन आजारी पडला तर मी काय करू? शिला कपाळावर आठ्या आणून म्हणाली, ओके ताई, रोज नको, पण आठवड्यातून एकदा नक्की देशील ना? पिंटूने आपल्या लाडक्या ताईला विचारले. हो बाळा, नक्की. शिला गालात हसत म्हणाली. दोघांनी बोलत बोलत जेवण उरकून घेतलं. रात्री झोपताना शिला मनोजचा विचार करत होती. खूप चांगला आहे तो, किती विचार करतो तो माझ्याबद्दल. पण अचानक का गेला तो? मला काहीही न सांगता. उद्या भेटला की विचारते, असं मनाला समजावत नवीन कामाचा आराखडा तयार करत ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून कामं आवरली. पिंटूला शाळेत पाठवलं आणि ती गाळ्यामध्ये नवीन कामांचा व्याप मांडायला गेली. गाळा धुवून पुसून घेतला. घरात जी काही 1-2 जुनी बाकडी होती ती तिनं काही लोकांच्या मदतीने तिथे नेली. पानटपरीवरच सगळं सामान गाळ्यामध्ये नेऊन ठेवलं. वडापावसाठी लागणारं सगळं काही सामान एकटीनं जमा केलं. सगळी तयारी झाली. आता ती नवीन कामाची सुरुवात करणार होती. पण ती सुरुवात त्याच्या म्हणजे मनोजच्या हातून व्हावं अशी तिची इच्छा होती. पण तो काही आलाच नाही. वाट पाहून थकली. तो येण्याची शक्यता कमी झाली. तिने कामाला सुरुवात केली. तिचं वडापाव आणि पानटपरीचं काम जोरात सुरू झालं. चहासाठी तर लोकांची गर्दी उसळत होती. अजून काही फास्ट फूडमधले प्रकार तिने दुकानात विकायला चालू केले. दिवसाकाठी ती आता 2-3 हजार रुपये कमवत होती. आता तिने दुकानाचा व्याप सांभाळायला अजून 2 कामगार ठेवले. कमाई भरपूर होऊ लागली. पण ज्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं तो मात्र हे सगळं बघायला एकदाही आला नाही. बघता बघता 2 महिने झाले. निदान तो गाळ्याचं भाडं वसूल करायला तरी येईल या आशेवर होती. पण तो नाही आला. वर्ष उलटून गेलं. त्याचं जे काही भाडं होतं ते तिने बाजूला काढून ठेवलं. रोज वाट पाहण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती. एके दिवशी संध्याकाळी त्याने तिला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तो आला आणि बाकड्यावर बसून, एक कडक चहा मिळेल का असा सवाल केला. त्या आवाजाने ती कावरी बावरी झाली. हो, तोच आहे तो. ती धावत त्याच्याकडे गेली. डोळे पाण्याने भरले. श्वास थांबला. ती तिथे शांत बसली. काही वेळ असाच निशब्द गेला. स्वतःला सावरत तिने विचारले, अहो, कुठे होतात इतके दिवस? किती वाट पाहिली मी तुमच्यामुळे. आज मी घट्ट पाय ठेवून उभी आहे. तुम्ही हे सगळं बघावं म्हणून मी धडपडत होते. त्या दिवशी न सांगता गेलात. ते वर्ष उलटून गेल्यावर आज आलात. त्याने स्मित हास्य करत शांत हो म्हटले. मी बाहेरगावी होतो. यावंसं वाटलं पण नाही जमले मला. बाकीचं नंतर बोलू. आता एक कडक चहा मिळेल का? तो भुवई उचलत बोलला. हे काय विचारताय? तुमचंच आहे हे सगळं. थांबा, आणते. ती उठली आणि कडक चहा घेऊन आली. वडापाव खाणार का? नको, पुन्हा कधीतरी. बरं, मी काय म्हणतो, तुझ्याकडे आता बरेच पैसे जमले असतील ना? शिला उठली आणि एक पैशाचं बंडल घेऊन आली. हे घ्या तुमचं गाळ्याचं भाडं. मी प्रत्येक महिन्याला बाजूला काढून ठेवते. हो, पण मी भाडं मागितलंच नाही. मला नकोच आहे ते भाडं. ठेव तुझ्याकडेच. असं कसं? आपलं ठरलंय आधीच भाडं द्यायचं. आता नको का म्हणताय? बरं, घेईन, पण आता नको. तुझं अजून एक काम होऊ दे, मग दे. माझं अजून एक काम? ते कोणतं? तुमची जमीन सावकाराकडे गहाण आहे, ती अगोदर ताब्यात घे. 2-3 लाख रुपयांचा प्रश्न आहे. मला वाटतं तुझ्याकडे इतके पैसे असतीलच. शिला चकित झाली. आपली जमीन गहाण ठेवली आहे हे याला काय माहीत? हिला पडलेला प्रश्न त्याला कळला. पण तो पुढे काहीच न बोलता उठला. चला, उद्या भेटू म्हणत तो तिथून निघून गेला. त्याला थांबवायचं भानसुद्धा तिला नव्हतं. भानावर आली तोपर्यंत तो पुन्हा गायब झाला होता. पण उद्या भेटू हे मात्र तिनं ओझरत ऐकलं होतं. दुसऱ्या दिवशी ती त्याची वाट पाहू लागली. तो नाही आला.
तिला खूप मोठा प्रश्न पडला. हा नक्की कोण आहे? मला आयुष्यात पुढचा रस्ता दाखवतो आणि स्वतः गायब होतो. महिनाभर पुन्हा वाट बघितली. तो आला नाही. तो आलाच नाही. महिना उलटूनही तो आलाच नाही. शीलाने ठरवले. त्याने सांगितल्याप्रमाणे आपण आपली जमीन पहिले सावकाराकडून परत घेऊ. तिच्या ओळखीतली काही विश्वासू लोकं तिनं सोबत घेतली आणि सावकारांच्या वाड्यावर गेली. व्याजासहित सगळे पैसे, रोख रक्कम देऊन जमिनीची कागदपत्रं तिने स्वतःच्या ताब्यात घेतली. वाड्यातून बाहेर आली. वाड्याचा मेन गेट पार केला आणि सहज वळून आतमध्ये पाहिलं. वाड्याच्या उजव्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाखाली तो उभा होता. हो, तोच तो मनोज. त्याला पाहून ती थबकली. काय करावे तेही सुचेना. तिने बाकीच्या लोकांना घरी जायला सांगितले आणि ती तिथंच गेटवर थांबली. 1-2 मिनिटे तिने वाट पाहिली की कदाचित तो तिच्या दिशेने बघील, पण नाही. तो एकाच ठिकाणी नजर स्थिरावून होता. त्याची काहीच हालचाल नव्हती. शेवटी तिने मनोजला आवाज दिला, पण तो ती हाक ऐकतच नव्हता. जणू तो एक निर्जीव पुतळा असावा, असा जो स्तब्ध उभा होता. ती गेटवर उभी राहून ओरडत होती, मला पुन्हा आत येऊ द्या. मला मनोजला भेटायचं आहे. प्लीज गेट खोला. असं ती सावकाराच्या नोकर लोकांना बोलत होती, पण त्यांनी नकार दिला. नोकरांनी तिला सांगितले, इथं कोणी मनोज राहत नाही. निघ इथून. ती निमूटपणे तिथून निघून आली. तिचं कशाचंच लक्ष लागत नव्हतं. तो तिथं होता तर तो आला का नाही? माझी हाक त्याला ऐकू का नाही गेली? आणि सावकाराचे नोकर असं का म्हणत होते की इथं कोणी मनोज राहत नाही? एक ना अनेक प्रश्न तिचा गोंधळ उडवत होते. काहीही करून त्याला भेटायला हवे. त्याच्यामुळे आज मी माझ्या कामात यशस्वी झाले. ज्याने मला आयुष्याची वाट दाखवली त्याला भेटायलाच हवं. तो नक्की आहे तरी कोण हे जाणून घ्यायला हवं. असा निश्चय करून ती आपल्या दुकानावर गेली. आपल्या कामगारांना तिने आजच्या कामाची विभागणी करून दिली आणि घरी आली. ती पुन्हा सावकाराच्या वाड्यावर गेली. बाहेरून सगळीकडे नजर फिरवली. आताही तो तिथेच होता. वाड्याच्या मागच्या बाजूला एक खुर्चीवर तो बसला होता. ती चोरवाटेने आत गेली, पण तिथं जाईपर्यंत तो तिथून निघून गेला होता. ती जोरजोरात मनोजला हाक मारू लागली आणि तिचा आरडाओरडा ऐकून नोकर लोक धावत आले. नोकर लोक हात जोडून तिला बाहेर जायला विनवत होते. साहेब बाहेर आले तर आम्हाला ओरडतील, शिवाय आम्हाला पण ते नोकरीवरून काढून टाकतील, म्हणून ते गयावया करत होते. शीला आता तरी त्यांचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती सारखं मनोजला भेटायचं आहे इतकंच बोलत होती आणि नोकर तिला सारखं एकच सांगत होते की इथं कोणी मनोज राहत नाही. शेवटी नोकर लोकांनी तिला गेट बाहेर हाकलून लावलं आणि गेट बंद केलं. ती हताश होऊन परतली. रात्री काही केल्या तिला झोप लागली नाही. त्याला कसं भेटता येईल याचाच विचार ती करत होती. काहीही करून त्याला भेटायचं असं तिने मनात पक्कं केलं. 2 दिवस खूप विचार करून 3ऱ्या दिवशी ती पुन्हा वाड्यावर गेली. हातात कुठली तरी कागदपत्र घेतली होती. वाड्याबाहेर गेट जवळ जाऊन तिने नोकर लोकांना आवाज दिला. एक नोकर धावत गेट जवळ आला आणि तिला विचारलं. ती म्हणाली, मी मनोजसाठी नाही आले इथं. मला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे. महत्त्वाचं काम आहे. जमिनीची काही कागदपत्र त्यांना द्यायची आहेत. नोकराने आज जाऊन सावकारांना तसे सांगितले आणि तिला आज जाण्याची परवानगी मिळाली. साहेब देवपूजा करत आहेत. तुम्ही इथं बसून वाट पहा. येतीलच ते थोड्या वेळात, नोकराने तिला सांगितले. सावकार बाहेर येईपर्यंत तिने वाड्यावर नजर फिरवली आणि एका जागी तिची नजर थांबली. हृदयात धडकी भरली. डोळे पाण्याने डबडबले. तिची नजर पडली होती त्या भिंतीवर लावलेल्या मनोजच्या फोटोवर. खूप मोठा फोटो आणि त्या फोटोला हार घातला होता. स्वतःला सावरत तिने नोकराला विचारले, हे कोण? नोकर थोडा वेळ काहीच बोलला नाही. नंतर डोळे पुसत म्हणाला, साहेबांचा एकुलता एक मुलगा जयदीप. 1-1.5 वर्ष झाली असतील. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. खूप जीव होता साहेबांचा त्यांच्यावर. आमचे जयदीप साहेब तर लाखात एक होते. आम्हाला ते कधीही नोकरासारखे वागवत नव्हते. गोरगरिबांचे वाली होते ते. अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन नुकतेच परतले होते. एक दिवस ते आपल्या 4 चाकी वाहनाने परगावी जात होते. गाडीचा ब्रेक फेल झाला होता. त्यांच्या लक्षात आलं नाही. रस्त्यावर दारू पिऊन फुल असलेली व्यक्ती गाडीसमोर आली. त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आपटली. ती दारू पिलेली व्यक्ती पण नकळत गाडीखाली आली. त्यांचा आणि जयदीप साहेबांचा जागेवरच मृत्यू झाला. त्या धक्क्याने आमच्या मालकीनबाई पण देवाघरी गेल्या. साहेब एकटेच असतात. आतून तुटलेले ते. कुणाशी जास्त बोलत नाहीत. वाडा सोडून कधी कुठं बाहेर जात नाहीत. तिला कळून चुकलं. आपल्याला मदत करत होता तो जयदीप होता. त्यांच्या गाडीखाली जी व्यक्ती चिरडली गेली ती व्यक्ती तिचे वडील होते. दोघांचा एकाच प्रसंगात जीव गेला होता. जीव गेला तरी जयदीपचा आत्मा अजूनही इथंच आहे. माझी मदत करण्यासाठी ते थांबले आहेत. देवाघरी गेलेल्या व्यक्तीला आपली इतकी काळजी कशी काय असू शकते?
त्यांच्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला असं समजून ते मदत करत आहेत. किती भला माणूस होता. देवा, का असं केलं तू? तिला खूप रडू आलं, पण स्वतःला सावरलं. साहेब बाहेर आले तसा नोकर बाहेर गेला. शीलाने सावकाराला नमस्कार केला. थोडं शांत होत तिनं आपल्यासोबत झालेला सगळा प्रकार तिने त्यांच्या कानावर घातला. मनोज पहिल्यांदा भेटल्यापासून ते काल शेवटपर्यंत त्यांच्या बंगल्याच्या आवारात दिसला होता इथपर्यंत तिने सगळं काही सविस्तर सांगितलं. पण सावकार तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तिने मनोजकडून भाड्यानं घेतलेल्या त्यांच्या गाड्याची चावी त्यांना दिली. कागदपत्र दाखवली. त्यात महिन्याला किती भाडं द्यायचं हे ठरवलेलं एक डॉक्युमेंट्स होतं आणि त्याच्यावर जयदीपची आणि तिची स्वाक्षरी होती. सावकार अचंबित झाले. त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. जयदीपच्या फोटोजवळ जाऊन अश्रूंना मोकळे केले. त्यांनी चावी शीलाला परत दिली आणि अश्रू पुसत म्हणाले, आजपासून तो गाळा तुझा. माझ्या जयदीपची तशी इच्छा आहे. मला इथं मध्ये पडायचं नाही. शीला काय बोलणार होती. तिने चावी घेतली. तिने एक नजर जयदीपच्या फोटोवर टाकली. मंद हास्य त्याच्या ओठावर तिला दिसलं. मनापासून नतमस्तक होऊन ती घरी परतली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.